आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे आहे तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं बनावट लग्नाच्या माध्यमामधून गरजवंत मुलांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश केला। धुळे जिल्ह्यामधील फिर्यादी बळवंत पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या दरम्यान आरोपींनी बनावट विवाह लावून देत 5,28,000 रुपयांची फसवणूक केली आहे। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय तपासाच्या दरम्यान पोलिसांनी गीता कोसरे, संगीता मोरे, जयश्री शिंगाडे आणि पुष्पा रामटेके या 4 महिलांना अटक केली आहे। त्या सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत। गुन्ह्यामधील काही रक्कम जप्त करण्यात आली आहे। उर्वरित रक्कम हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, पोलीस उपनिरीक्षक समद बेग आणि त्यांच्या पथकाने केली आहे। 30 मार्च 2026 रोजी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील फिर्यादी पुरुष यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली मुंबई नाक्याला की काही दिवसापूर्वी इथे नाशिकमधील जे मध्यस्थी आहेत त्यांनी एका महिलेसोबत माझं लग्न लावून दिलं आणि मी लग्न करून गावी गेलो आणि 8-15 दिवसातच तिला परत घेऊन आले आणि नंतर तिचे वडील आजारी, वडील वारले असे खोटे कारणं सांगू लागले। त्या जो फिर्यादी आहे त्याच्याच गावात आणखी 2 जणांना पण असं यापूर्वी झालेलं होतं की त्यांचं लग्न लावलं आणि 8 दिवसामध्ये यांनी परत माहेरी परत यायचं आणि परत जायचंच नाही आणि त्या लग्न लावण्याच्या बदल्यामध्ये लाखो रुपये यांनी घेतलेले आहे। आमच्याकडे जी तक्रार आली त्या तक्रारीमधली जी महिला आहे त्या महिलेच्या पतीने आमच्याकडे मिसिंग दाखल केली होती की माझी पत्नी निघून गेलेली आहे। मग त्या तपासामध्ये आमचं असं निष्पन्न झालं की ती महिला विवाहित असताना, तिला मुलं नवरा असतानाही तिने पैसे घेऊन या लोकांशी संगनमत करून याच्यामध्ये 8 महिला आणि 1 पुरुष आहे, असे 9 लोक आहेत हे टोटल, ही टोळीच आहे यांची। असे 3 लोकांना त्यांनी एकाच गावामध्ये फसवलेलं आहे। सर, आपल्या माध्यमातून काय आवाहन कराल? मी तरुणांना ज्यांचे विवाह झालेले नाही या तरुणांना मी आवाहन करू इच्छितो की आपण विवाह जुळवताना व्यवस्थित खात्री करणं गरजेचं आहे। ज्या महिलेसोबत किंवा ज्या मुलीसोबत आपण लग्न करणार आहात त्यांचं कुटुंब आणि त्यांचं बॅकग्राऊंड हे तपासणं गरजेचं आहे आणि पैसे देऊन तुम्ही लग्न करतात तर त्यामागे एक शहानिशा करूनच ही गोष्टी कराव्या आणि या अशा फसवणुकीपासून त्यांनी आपलं संरक्षण करावं असं मी त्यांना आवाहन करू इच्छितो। किरण आहेर, C24 तास, नाशिक।